नमस्कार. राहुल आणि त्यांच्या वकिलाने खूपच घाणेरडा डाव खेळलेला असतो. शर्वरीला मारण्यासाठी जेलमध्ये एका बाईला पाठवलेलं असतं. ती बाई शर्वरीला म्हणत असते, आज तर मी तुला इथून कायम सोडवणार. तेव्हा शर्वरी बोलते, कोण आहेस कोण तू? तेव्हा लगेच ती बाई बोलते, आता तू बघ ना मी कोण आहे ती. आणि तिने चाकू बाहेर काढलेला असतो. तो चाकू बघून मात्र शर्वरी खूपच घाबरते. तर इकडे जानकीच्या मनाची खूपच घालमेल झालेली असते. तेव्हा ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी काय झालं? जानकी जानकी बोल ना, काय झालंय? तू एवढी घाबरली का आहेस? आता तर तू शर्वरीला सोडवणार सुद्धा आहेस. तेव्हा लगेच जानकी बोलते, मला तर समजतच नाही. मला खूप भीती वाटते. असं वाटतंय की काहीतरी भयानक घडणार आहे. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी असं का वागतेस तू? जानकी प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. जानकी तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश ऋषिकेश मला खूपच भीती वाटतेय. मला असं वाटतंय की खूपच काहीतरी भयानक घडणार आहे. तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो, म्हणजे? त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश ऋषिकेश आपण लवकरात लवकर पोलीस स्टेशन मध्ये जाऊया. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, पोलीस स्टेशन मध्ये? अगं पण काय झालंय काय? तेव्हा लगेच जानकी बोलते, काय झालंय ते मला माहिती नाही, पण शर्वरी वंशनच्या जीवाला धोका आहे. का कुणास ठाऊक, पण शर्वरी वंशनची मला खूपच काळजी वाटते. त्यांची खूप आठवण येते. असं वाटतंय की त्यांच्या जीवाला धोका आहे. ऋषिकेश चला ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू काय बोलतेस? त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही फक्त चला. आणि ती ऋषिकेशचा हात धरते आणि ऋषिकेशला बाहेर घेऊन जात असते. तेवढ्यात मात्र सौमित्र त्यांना हाक मारतो. त्यावेळेला जानकी सौमित्राला बोलते, सौमित्र भाऊजी किती वेळा सांगितलंय बाहेर जाणाऱ्या माणसाला टोकायचं नाही, तरी सुद्धा तुम्ही का थांबवलं? तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, वहिनी वहिनी अगं काय झालंय? तू एवढी का चिडतेस? अगं एवढ्या रात्री तू बाहेर निघालीस म्हणून तर मी तुला विचारलं. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, सौमित्र मी तुला सर्व सांगतो. त्यावेळेला सौमित्र बोलतो, दादा थांबा, मी सुद्धा येतो तुमच्या सोबत. तेव्हा जानकी बोलते, सौमित्र भाऊजी प्लीज चला. इकडे शर्वरी मात्र त्या बाईशी दोन हात करत असते. ती बाई शर्वरीच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न करत असते, पण शर्वरी मात्र तिला जोरात लपटून देते. त्यामुळे ती बाई चांगलीच डोक्यावर आपटलेली असते. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, शर्वरी तुला आता सोडणार नाही, तुझा तर जीव मी घेणारच. आणि ती शर्वरीच्या अंगावर धावत जाणार. तेवढ्यात मात्र जानकी तिथे येऊन तिचा हात धरते आणि तिच्या सणसणीत थोबाडीत मारते. आणि ती इन्स्पेक्टर साहेबांना बोलते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काही झोपलेले आहात का? लक्ष कुठे आहे तुमचं? अहो आता आता जर का शर्वरी वंशांना काही झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही? तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हे बघा मिसेस रणदिवे, प्लीज प्लीज मला माफ करा, माझं चुकलं. प्लीज तुम्ही असा विचार सुद्धा मनात आणू नका. तेव्हा मात्र जानकी बोलते, इन्स्पेक्टर साहेब आज तुमच्या या हलगर्जीपणामुळे शर्वरी वंश जीवाशी मुकल्या असत्या. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करत होतात? तुम्हाला तुमची तत्व माहिती नाहीयेत का? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात, चुकलं आमचं. पण ही बाई कोण आहे? तेव्हा मात्र तिथली लेडीज हवालदार बोलते, खरं सांगू का, आज संध्याकाळीच हिला मी रस्त्यावरून पकडून आणलं. अहो पाकिट मारत होती हो. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, नाही कुठेतरी काहीतरी घोटाळा आहे. या बाईने या शर्वरी ताईंवरती हल्ला करण्याचा प्रयत्नच का केला? तेव्हा मात्र जानकी त्या बाईला विचारते, कोण आहेस कोण तू? त्यावेळेला ती बाई बोलते, तुम्ही कितीही प्रयत्न करा, काहीही करा, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगणार नाही मी कोण आहे ती. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा तुमच्या समोर कोणतंच सत्य येणार नाही. त्यावेळेला जानकी बोलते, हो का? आज तू शर्वरी वंशांवरती जो हल्ला केलास ना, त्यासाठी मी तुला कायमचं गजाड पाठवू शकते. कायमचं.
तेव्हा मात्र शर्वरी मोठ्याने बोलते, जानकी वहिनी कोण आहे ही बाई? त्यावेळेला जानकी इन्स्पेक्टर साहेबांना बोलते, ह्या बाईची कसून चौकशी करा. जर का तुम्हाला जमतच नसेल तर या बाईला माझ्या ताब्यात द्या. हिची सगळीच जी काही दादागिरी आहे ना ती मी चांगलीच उतरवते. त्यावेळेला ती बाई बोलते, काय करणार आहात तुम्ही? त्यावेळेला जानकी बोलते, मला हलक्यात घेऊ नका. मी काय करणार आहे ना ते तुम्हाला समजेलच. आणि आता तर तुमची वाट लागणारच आहे. आता तुम्ही फक्त बघा मी तुमची कशी वाट लावते ती. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, गप्प बस. हे बघ मी कोणाच्याही सांगण्यावरून केलं नाही. त्यावेळेला जानकी सटासट त्या बाईच्या कानाखाली मारते आणि त्या बाईला बोलते, लाज नाही वाटत? पैशासाठी एका निरपराध बाईचा तुम्ही खून करायला निघालात. अहो पैशासाठी किती खालच्या थराला उतरणार आहात तुम्ही. जरा तरी विचार करायचा होतात ना या वागण्याचा. तेव्हा मात्र ती बाई बोलते, पैशासाठीच आम्हाला हे सर्व करावं लागतं जानकी रणदिवे. त्यावेळेला जानकी बोलते, अच्छा म्हणजे आमची सगळी माहिती आहे तर तुमच्याकडे. कुणी सांगितलं? बोल ना. त्यावेळेला ती बाई काहीच बोलत नसते, अगदी विचित्र हसतच असते. त्यावेळेला मात्र जानकी सटासट त्या बाईच्या पुन्हा एकदा कानाखाली मारते. त्यावेळेला ती बाई बोलते, प्लीज 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 मला माफ करा, माझं चुकलं. मी असं वागायला नको होतं, पण काय करणार, माझा नाईलाज होता. अहो त्या राहुलने आणि तिच्या त्या वकिलाने मला पैसे दिले होते आणि त्यांनीच हे सर्व मला करायला सांगितलं होतं. या शर्वरीला मला घाबरवायचं होतं, तिला मारायचं नव्हतं. त्यावेळेला जानकी बोलते, मारायचं नव्हतं? अगं मी तुझा हात धरला म्हणून, नाहीतर शर्वरी वंशांच्या पोटात तू चाकूच खुपसला असतास. तुला कळतंय का तू कसं वागत होतीस ते? तेव्हा ती बाई बोलते, अहो रागाच्या भरात या गोष्टी घडत होत्या. प्लीज प्लीज मला माफ करा, उगाचच अर्थ वेगळा काढू नका. त्यावेळेला मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी आपण जर का वेळेवरती या सर्व गोष्टींसाठी पोचलो नसतो तर आज शर्वरीचा जीवच गेला असता. त्यावेळेला जानकी बोलते, इन्स्पेक्टर साहेब त्या राहुल आणि त्यांच्या त्या वकिलांना अटक करा, कारण त्यांनीच हे सर्व घडवून आणलंय आणि त्याची साक्षीदार आपल्याकडे आहेच. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, जानकी रणदिवे तुम्ही काळजीच करू नका. इकडे राहुल वकिलांना म्हणत असतो, वाह काय चाल खेळलीस, एक नंबर. आता तर कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही, कारण कितीही काही झालं तरी सुद्धा आता सगळं काही संपल्यातच जमाय आणि मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाहीये. आता ती शर्वरी कायमची ढगात आणि मी मात्र सुटलो. त्यावेळेला ती वकील बोलते, असं समजू नकोस राहुल, तू संपलास असं होऊच शकत नाही. राहुल आपल्याला अजून सुद्धा खूपच प्लॅन करावा लागेल. त्यावेळेला राहुल बोलतो, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेला ती ॲडव्होकेट बोलते, खरं सांगू का, त्या शर्वरीचा आपण जीव तर घेतला, आपलं काम झालंय की नाही याचा फोन सुद्धा आला नाही. त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, असं कसं? तुझा त्या बाईवरती विश्वास आहे ना? तुला खात्री आहे ना? मग कशाला काळजी करतेस? सगळं काही नीटच होईल. त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात आणि इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात, मिस्टर राहुल तुम्हाला अरेस्ट करण्यासाठी आम्ही आलोय. त्यावेळेला राहुलचा थरकापच उडतो. त्याला काय करावं तेच कळत नाही. राहुल पूर्णपणे घाबरलेला असतो. त्यावेळेला ॲडव्होकेट म्हणतात, काय चाललंय तुमचं? तुम्ही माझ्या आशिलाला असं अटक नाही करू शकत. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात, आम्ही त्यांनाच नाही तर तुम्हाला सुद्धा अरेस्ट करायला आलोय. त्यावेळेला ती वकील बोलते, काही काय बोलता? मला अरेस्ट करायला? आणि माझ्याबद्दल अरेस्ट वॉरंट आहे? तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हो आहे ना. तुम्ही शर्वरी रणदिवे यांना मारण्यासाठी आतमध्ये ज्या बाईला पाठवलं होतं तिने तुमच्या विरोधातच साक्ष दिले आणि तुम्हीच हे सर्व घडवून आणलं असं सुद्धा सांगितलंय. तेव्हा मात्र राहुल बोलतो, काही काय बोलता इन्स्पेक्टर साहेब? अहो कोण बाई? आम्हाला तर माहिती सुद्धा नाही. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात, राहुल आता चला जेलमध्ये चला.
एकदा जर का जेलमध्ये आलात ना की सगळ्या प्रश्नांची तुमच्या उत्तरं मिळतीलच. जरा पोलिसी खाक्या काय असतो ना तो सुद्धा बघा ना. तेव्हा मात्र राहुलला खूपच धडकी भरते. राहुलला आणि त्याच्या वकिलाला इन्स्पेक्टर साहेब फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. त्यावेळेला जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र तिथेच असतात. जानकी राहुलला बघताच त्याच्या जवळ जाते आणि सनसनीत कानाखाली मारते. त्यावेळेला राहुल जानकीच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात मात्र ऋषिकेश त्याची कॉलर पकडतो. त्यावेळेला जानकी राहुलला बोलते, लाज नाही वाटत? एवढ्या खालच्या थराला उतरलास तू? अरे स्वतःची पापं लपवण्यासाठी तू शर्वरी वंशंचा जीव घ्यायला निघालास. अरे त्या तर तुझ्या प्रेमात बुडाल्या होत्या ना, आणि तू मात्र त्याच्या प्रेमाचा विश्वासघात केलास. असं का केलंस? त्यावेळेला राहुल बोलतो, हे बघ, उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. मी असं काहीच केलेलं नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, गप्प बस, आणि तुमच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. अहो वकील आहात ना तुम्ही बाजू मांडत असताना बाजू मांडायची टाकून तुम्ही तर समोरच्या आशिलाला संपवायलाच निघालात. अहो केस जिंकण्यासाठी तुम्ही एखाद्याचा जीव घेता. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. त्यावेळेला राहुलच्या वकील बोलतात, गप्प बसा, उगाच माझ्यावरती आरोप करायचे नाही. आणि कोण कुठली बाई काहीही सांगेल आणि तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवाल का? हे बघा, नको त्या गोष्टी आम्हाला सांगायच्या नाहीत. तेव्हा मात्र राहुल बोलतो, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हे चुकीचं करताय. तुम्ही जे काही वागताय ना ते योग्य करत नाही आहात. तुम्ही उगाचच आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊन जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, तू सांगायची नाहीस आमची कामं आम्हाला. तू आता गप्पच बस आणि तोंडातून एकही शब्द काढू नकोस, नाहीतर तुझी वाटच लाव. तेव्हा मात्र जानकी बोलते, इन्स्पेक्टर साहेब, या राहुलला जेलमध्ये टाका आणि याची कसून चौकशी करा. शर्वरी वंश बघितलं? ज्या नवऱ्याचं तुमच्यावरती मनापासून प्रेम होतं तो तुमच्यासाठी काहीही करायला तयार होता, त्या नवऱ्याचा मात्र तुम्ही खून केलात आणि या माणसाच्या प्रेमात पडलात. तेव्हा शर्वरी बोलते, जानकी वहिनी, माझं चुकलं. जानकी वहिनी, खरंच मला माफ कर. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश, माफी मागून विक्रांत भाऊजींचा जीव परत येणार आहे का? तुम्हीच सांगा ना. शर्वरी वंश, तुम्ही जे केलंयत ना ते चुकीचंच आहे. त्यावेळेला शर्वरी बोलते, पण मी विक्रांतला मारलंच नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, तुम्ही विक्रांत भाऊजींना मारलं नाहीत, पण तुम्ही विक्रांत भाऊजींना मारणाऱ्या या माणसाच्या प्रेमात तर पडलातच ना, आणि त्याला साथ सुद्धा दिलीतच ना. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, मी त्याला साथ सुद्धा दिली नाही. विक्रांत या जगात नाहीच आहे हे मला कधीच माहिती नव्हतं. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश, या गोष्टींवरती मी विश्वास ठेवेन, पण बाकीच्यांचं काय? तुम्हाला खरंच वाटतं शर्वरी वंश तुमच्या या बोलण्यावरती कोणी विश्वास ठेवेल म्हणून? शर्वरी वंश, तुम्हीच सांगा. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, प्लीज जानकी वहिनी, तू तरी विश्वास ठेव ना. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश, माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये, तर नाना आणि आईंच्या संस्कारांवरती आहे. आणि खरं सांगू का, ते संस्कार कधीच चुकणार नाहीत याची मला खात्री आहे. म्हणूनच तर मी तुमची केस कोर्टामध्ये लढते. पण बघितलत ना, तुम्हीच बघा, तुमच्या डोळ्यांनी बघा, हा माणूस फक्त आणि फक्त पैशासाठी तुमच्या प्रेमात पडलेला, बाकी काही नाही, तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत होता. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, राहुल, असं का वागलास तू? असं वागून तुला काय मिळालं? त्यावेळेला राहुल बोलतो, शर्वरी, अगं तू यांच्या बोलण्यात येऊ नको. शर्वरी, तू माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, गप्प बस राहुल, एकदा सुद्धा तू मला जेलमध्ये भेटण्यासाठी आला नाहीस, किंवा मी कशी आहे याची चौकशी सुद्धा केली नाहीस. का राहुल, का असं का वागलास तू? त्यावेळेला राहुल बोलतो, प्लीज माझं ऐकून तरी घे. एवढा टोकाचा विचार नको ना करूस. तेव्हा मात्र जानकी बोलते, बस, आता मात्र कसलाच विचार करायचा नाही शर्वरी वंश, आता या माणसाला गजाआड पाठवून तुमची कशी निर्दोष सुटका करते ना ते तुम्ही बघाच.
शर्वरी वंश एक घाव दोन तुकडे करायची वेळ आली आहे. तेव्हा मात्र राहुल हसायला लागतो आणि जानकीला बोलतो, स्वतःला तर वकीलच समजायला लागलीस. बघूया ना कोण जिंकतोय आणि कोण नाही. त्यावेळेला जानकी बोलते, ते तुला समजेलच. राहुल, ज्या ज्या गोष्टींचा तू विचार करतोयस ना, त्या गोष्टी कशा तुझ्या पद्धतीने मी समोर आणते ना ते बघच. नाहीच तुझा डाव तुझ्यावरती पलटवला ना तर नावाची जानकी रणदिवे नाही मी. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, चला राहुल, चला आता जेलमध्येच, नको त्या गोष्टींचा विचार करत बसा. आणि राहुलला आणि त्याच्या वकिलाला इन्स्पेक्टर साहेब जेलमध्ये टाकतात. त्याच वेळेला जानकी शर्वरीला बोलते, शर्वरी वंश, आता तरी डोळे उघडा. शर्वरी वंश, तुम्ही जे काही वागत होतात ना ते चुकीचं वागत होतात, पण तुम्हाला मात्र कळतच नव्हतं. आता संपलंय सगळं शर्वरी वंश, संपलंय सर्व, कळतंय का? तेव्हा मात्र शर्वरी चांगली चिडलेली असते. त्यावेळेला शर्वरी बोलते, जानकी वहिनी, चुकलं माझं. चांगला सुखाचा संसार चालू होता माझा, पण मी मात्र नको त्या गोष्टींमध्ये पडले. जानकी वहिनी, खरंच मला माफ कर. त्यावेळेला जानकी बोलते, जाऊ देत ना, आता सगळ्या गोष्टी नीट आपल्या सगळ्यांसमोर येतील. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी, नशीब नशीब तुला शर्वरीची काळजी वाटली आणि आपण इथे आलो म्हणून, नाहीतर आज नको ते घडलं असतं. त्यावेळेला जानकी बोलले, ऋषिकेश, ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या गोष्टींचा विचार करू नका. माझ्या सुद्धा मनात नको ते विचार येतात. मी आईंना तोंड कसं दाखवलं असतं. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी, जाऊ दे, आता या नको त्या गोष्टींचा विचारच करूया नको. पण आता या राहुल बाबतीत पुरावे कसे शोधायचे? तेव्हा जानकी बोलते, त्याच्या बाबतीत पुरावे कसे शोधायचे याचा विचार मी केलाय आणि लवकरच त्या सर्व गोष्टी मी सर्वांच्या समोर आणेनच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकी राहुलविषयी पुरावे शोधू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.